विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा क्लास सर्वात जास्त उपयुक्त आहे. यामध्ये आपण भूगोल या विषयाचे 30 असे प्रश्न घेतलेले आहे जे नेहमी रिपीट झालेले आहे. चला तर आपण क्लासला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन आहे ए साल्लेर, बी महाबळेश्वर, सी कळसुबाई की डी सप्तशृंगी. याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर आहे. याची उंची जी आहे ते 1646 मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते. 1646 मीटर याची उंची येते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचे ऑप्शन आहे अ कृष्णा, ब गोदावरी, क नर्मदा की ड तापी. मित्रांनो आपला क्लास हा तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आत्ता ज्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक करा. आणि तुमचे जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत आहे मित्रांनो त्यांना पण हा क्लास आवर्जून पाठवा. याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोदावरी. गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा असे म्हणतात. गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा म्हणतात. हिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे येतो. गोदावरीचा उगम कुठे होते? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे. मित्रांनो कृष्णा नदीचा उगम कुठे होतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न तिसरा येते, जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? ऑप्शन ए आशिया, बी आफ्रिका, सी युरोप की डी ऑस्ट्रेलिया. आशिया खंड क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत जगातील सर्वात मोठे खंड आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत आशिया खंडच जगातले सर्वात मोठे खंड आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा येते, तांबडा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तांबडा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? ऑप्शन आहे शुक्र, मंगळ, गुरु की शनी. मित्रांनो मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये लोह ऑक्साईड, मंगळ जो ग्रह आहे याच्या मातीमध्ये लोह ऑक्साईड, आयरन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने लाल किंवा तांबडा दिसतो. मंगळ ग्रहामध्ये कोणत्यात जास्त आढळते मित्रांनो? लोह आणि ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळते, त्यामुळे याला तांबडा ग्रह देखील म्हणतात. कोणता ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक बी मंगळ ग्रह. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? पाचवा प्रश्न काय आहे मित्रांनो? लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन जर कोणता असेल तर हा मित्रांनो. याचा अचूक उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे आणि यालाच खाऱ्या पाण्याचे दुर्मिळ सरोवर देखील म्हणतात. खाऱ्या पाण्याचे दुर्मिळ सरोवर आणि हे कुठे येते मित्रांनो? बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. पुढचा प्रश्न बघूया. भारताची प्रमाणवेळ स्टँडर्ड टाईम कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? ऑप्शन आहे 82.5 पूर्व, 82.5 अंश पश्चिम, 88.5 अंश पूर्व, 92.5 अंश पूर्व. मित्रांनो भारताची प्रमाणवेळ हे 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. 82.5 पूर्व रेखावृत्तावरून. ऑप्शन क्रमांक ए 82.5 पूर्व रेखावृत्तावरून. ती उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून ठरवतात. मित्रांनो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून ठरवली जाते. 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते भारताची प्रमाणवेळ. कुठून ठरवली जाते? मिर्झापूरमधील, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथून. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? मित्रांनो लक्षात ठेवा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन आहे शनी, गुरु, युरेनस आणि पृथ्वी. गुरु म्हणजेच ज्युपिटर हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु यालाच काय म्हणतात मित्रांनो? ज्युपिटर हा प्रामुख्याने वायूचा बनलेला ग्रह आहे. वायूचा बनलेला ग्रह कोणता आहे तर गुरु ग्रह हाच वायूचा बनलेला ग्रह आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातले म्हटलं मित्रांनो, जगातले नाही, भारतातले म्हटलं. उलर सरोवर, चिल्का सरोवर, दाल सरोवर की सांबर सरोवर. मित्रांनो उलर सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये असून ते भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे. भारतातले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? उलर सरोवर. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा IMP क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. महाराष्ट्रातील एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 720 किलोमीटर लांबीचा. महाराष्ट्राला पश्चिमेकडे अरबी समुद्र एकूण 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा लाभलेला आहे. विस्तीर्ण किनारा किती? 720 किलोमीटर लांबीचा. आता लेटेस्ट अपडेट झालेला आहे मित्रांनो, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग. ऑप्शन आहे हिमालय, अरवली, सह्याद्री की सातपुडा. मित्रांनो, अरवली पर्वतरांग ही भारतातील आणि जगातील सर्वात जुन्या प्राचीन विशिष्ट एरोडोक पर्वतापैकी एक आहे. तर सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर अरवली पर्वतरांग. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात खोल महासागर कोणता? 11वा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात खोल महासागर. ऑप्शन आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर की आर्टिक महासागर. मित्रांनो, पॅसिफिक म्हणजे शांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. याला मरियन ट्रेंच हे देखील खोल जागा आहे. यातील जी आहे मरियाना ट्रेंच ही सर्वात खोल जागा आहे मित्रांनो. पहिला प्रश्न कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर सर्वात खोल महासागर, त्यातली मरियाना ट्रेंच ही सर्वात खोल जागा. 12वा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील गंगा, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? आत्ताच प्रश्न पाहिला मित्रांनो थोड्या वेळा अगोदर, दक्षिण भारताची गंगा. याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. कृष्णा, कावेरी, गोदावरी, महानदी. तिच्या विशाल आकारामुळे आणि महत्त्वामुळे गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा देखील म्हणतात. मित्रांनो, याचं उत्तर आहे गोदावरी नदी, हिलाच दक्षिण गंगा म्हणतात आणि हिलाच वृद्ध गंगा देखील म्हणतात. गोदावरी नदीचा उगम कुठे झाला हे सांगा ऑप्शनमध्ये. उगम, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला ऑप्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? ऑप्शन आहे आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तराखंड. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आसाममध्ये आहे मित्रांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन ए आसाम. आसाममध्ये येते काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आसाममध्ये कोणतं येते? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. एकशिंगी गेंड्यांसाठी आसाममधलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? मित्रांनो, भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70% एकटे 70%पेक्षा जास्त कॉफीचे उत्पादन एकट्या कर्नाटक राज्यामध्ये होते. मित्रांनो, 70%पेक्षा जास्त उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होते. याचे उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटक राज्य. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न IMP. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. मित्रांनो, राजस्थान राजस्थान हे क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश येते मित्रांनो. तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही की पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य येते. पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य येते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, हिराकुंड धरण ओडिशामधील महानदीवर बांधलेले हिराकुंड धरण हे भारतातील आणि जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. सर्वात पहिले मित्रांनो हिराकुंड धरण कुठे बांधलेले आहे? तर महानदीवर बांधलेले आहे. कुठे आहे? तर ओडिशामध्ये आहे. कशाचे आहे? तर मातीचे बांधलेले. जगातील आणि भारतातील सर्वात लांब मातीचे धरण कोणते? तर हिराकुंड धरण महानदीवर बांधलेले ओडिशामध्ये येते. पुढचा प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला काय म्हणतात? परिभ्रमण, परिवलन,
गतिहीन आणि विस्थापन. मित्रांनो, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन असे म्हणतात, ज्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते त्यालाच काय म्हणते? परिवलन. मित्रांनो, परिभ्रमण कशाला म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार की आंध्र प्रदेश. पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार की आंध्र प्रदेश. मित्रांनो, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी तयार झालेलं सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी तयार केलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश आहे. कुठं येते हे? पश्चिम बंगालमध्ये येते. मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे सुंदरबन? पश्चिम बंगालमध्ये येते. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? मित्रांनो, 21 जून, 22 डिसेंबर, 23 मार्च की 22 सप्टेंबर. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकर वृत्तावर सरळ चमकतो, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. मित्रांनो, 22 डिसेंबर रोजी सूर्य मकर वृत्तावर सरळ चमकतो, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 22 डिसेंबर. मित्रांनो, सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर 22 डिसेंबर. तर सर्वात मोठी रात्र कोणती असते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 20 आहे, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? ऑप्शन पोर्ट ब्लेअर, कवारती, दमन, सिल्व्हासा. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे. कुठे आहे हे? बंगालच्या उपसागरामध्ये आहे अंदमान आणि निकोबार बेट. ते पोर्ट ब्लेअर ही याची राजधानी, हे केंद्रशासित प्रदेश आहे. मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याचे राज्य म्हटले जाते? कोणत्या राज्याला मसाल्याचे राज्य म्हटले जाते? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ की कर्नाटक. मित्रांनो, केरळ म्हणजेच केरळा राज्याला आता याचे केरळ नाव बदलून केरळम करण्यात आलेले आहे. केरळम करण्यात आलेले आहे. मित्रांनो, राज्याला स्पेस गार्डन ऑफ इंडिया असे म्हणतात, कारण येथे विविध प्रकारच्या उत्तम दर्जाचे मसाल्याचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए नागपूर, बी अमरावती, वर्धा, अकोला. मित्रांनो, नागपूर शहर आणि जिल्हा येथील गोड व रसाळ संत्र्यांच्या उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. याचे ऑप्शन आहे नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर. मित्रांनो, अशा प्रकारचा क्लास तुमच्यासाठी फास्ट घेणं हे खूप अवघड काम आहे, त्यामुळे एक लाईक तुम्ही तुमच्या या योगदानासाठी नक्की करू शकता. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन आहे कान्हा, जिम कॉर्बेट, गिरी आणि रणथंबोर. मित्रांनो, उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान स्थापना आहे 1936. जुने नाव हेली नॅशनल पार्क होते. हे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. जिम कॉर्बेट 1936चं यालाच नाव होतं हेली नॅशनल पार्क. आता याला म्हणतात जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. हे सगळ्यात जुने आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो जिम कॉर्बेट. तुम्ही याचे उत्तर सांगा. कान्हा राष्ट्रीय उद्यान, गिरी राष्ट्रीय उद्यान आणि रणथंबोर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? मित्रांनो, 24 तास, 30 तास, 365 दिवस की 360 दिवस. पृथ्वीच्या या गतीला परिभ्रमण म्हणतात.
याला साधारणपणे 365 दिवस आणि 6 तास लागतात, ज्याला आपण 1 वर्ष मानतो. मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं आपण परिवलन. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. आणि या प्रश्नामध्ये पाहतो आपण परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजेच काय होते मित्रांनो, दुसऱ्या भोवती फिरते. म्हणजे जेव्हा पृथ्वी हे सूर्याभोवती फिरते तेव्हाच काय होते, परिभ्रमण. आणि पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा काय होते, परिवलन. एक वर्ष किती, 365 दिवस आणि 6 तासाचा असतो. ह्या 6 तासामुळेच मित्रांनो एक आपल्याला लीप वर्ष दर 4 वर्षांनी पाहायला भेटते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगलाचे म्हणजेच वन क्षेत्रफळ आहे? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे? ऑप्शन आहे मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र. मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आढळते. मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक क्षेत्र आढळते. मध्य प्रदेश, ऑप्शन ए मध्य प्रदेश. मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये कोणतं उद्यान आहे ते सांगा बरं. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगा. पुढचा प्रश्न बघूया. मान्सून वारे भारतात सर्वात आधी कोणत्या राज्यात प्रवेश करतात? काय म्हणते प्रश्न, मान्सून वारे भारतात सर्वात आधी कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करतात? ऑप्शन आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ की गोवा. मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे साधारणपणे 1 जूनच्या आसपास सर्वात आधी केरळच्या किनारपट्टीवर धडकतात. काय म्हणते, नैऋत्य मोसमी वारे साधारणपणे 1 जूनच्या आसपास सर्वात आधी केरळच्या किनारपट्टीवर धडकतात. मान्सून वारे, ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक क केरळ, याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 27वा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपण मागं पाहिलं होतं भारतातील, आता प्रश्न आहे जगातील. ऑप्शन आहे नाईल, ॲमेझॉन, यगस्ते आणि मिसिसिपी. मित्रांनो, आफ्रिका खंडातील नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे, तर ॲमेझॉन हे पाण्याचे प्रवाहाचे सर्वात मोठे नदी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आफ्रिका खंडात नाईल नदी आणि ॲमेझॉन ही पाण्याची प्रवाहाने सर्वात मोठी नदी आहे. याचे ऑप्शन आहे ए नाईल नदी. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात सर्वात कमी पाऊस पडतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात सर्वात कमी पाऊस पडतो? कोकण, विदर्भ, मराठवाडा की पूर्व विदर्भ? मित्रांनो, सह्याद्री पर्वताच्या छायेच्या प्रदेशामुळे मराठवाड्यात बऱ्याचदा सर्वात कमी पावसाची नोंद होते. सह्याद्री पर्वताच्या छायेच्या प्रदेशामुळेच मराठवाड्यात बऱ्याचदा सर्वात कमी पावसाची नोंद होते. तर याचे अचूक उत्तर आहे मराठवाडा. कशामुळे होते मित्रांनो? कमी म्हणजे सह्याद्री जो पर्वत आहे त्याच्या छायेचा प्रदेश, सह्याद्री पर्वत उंच गेलेला आहे आणि तिथूनच लगेच मराठवाडा लागतो, त्याच्यामुळे तिथे पावसाचे प्रमाण कमी पाहायला भेटते. चिलिका सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे? चिलिका सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. मित्रांनो, ओडिशामधील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिलिका सरोवर ओडिशा राज्यामध्ये येते, ऑप्शन बी. याला सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर देखील म्हणतात आणि ओडिशामध्ये येते. मित्रांनो, पुढचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न आहे 30वा. पृथ्वीचा मुख्य ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? पृथ्वीचा मुख्य ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? ऑप्शन आहे चंद्र, सूर्य, वायू, समुद्र. मित्रांनो, सूर्य हा पृथ्वीवरील सूर्य हा पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी आणि वातावरणातील चक्रांसाठी ऊर्जेचा व प्रकाशाचा मुख्य आणि नैसर्गिक स्रोत आहे. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, सूर्य. मित्रांनो, अशा प्रकारचे 30 प्रश्न आज महत्त्वाचे पाहिलेले आहे. तुम्हाला हे 30 प्रश्न कसे वाटले आणि यापैकी तुम्हाला किती माहिती होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा क्लास तुम्हाला कसा वाटला याचे पण तुम्ही उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. अशाच प्रकारची सिरीज आपल्या चॅनलवर चालू आहे, AHGK चॅनलवर. तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, या अगोदर आपले इतिहासाचे आणि आपण राज्यशास्त्राचे पण असेच प्रश्न पाहिलेले आहेत, ते पण तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता.
अशाच प्रकारच्या क्लाससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि तुम्ही ह्या 3 प्रश्नांचा सराव यशस्वीपणे पूर्ण केला आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ASGKशी कनेक्ट रहा. धन्यवाद.